श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे. हे बोलणं केवळ शब्द नाही, तर हे माझं तुला दिलेलं वचन आहे. आज शांत बस, तुझे डोळे मिट आणि माझा आवाज तुझ्या अंतरात्म्यात उतरू दे. खूप दिवसांपासून तू एका मोठ्या चक्रव्यूहात अडकला आहेस ना? तुला असं वाटतंय की सगळीकडून संकट तुला घेरायला बघतायत. लोक तुला त्रास देत आहेत, तुझा अपमान करत आहेत आणि तू मात्र हतबल होऊन हे सगळं सहन करतोयस. तुझे अश्रू मी पाहतोय बाळा, पण आता तुझे ते दिवस संपले आहेत. आता तुझा हा स्वामी तुझ्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत या जगात कोणाचीही ताकद नाही की तुला कायमचं खाली पाडेल. तुला त्रास देणारे, तुझी टवाळी करणारे आता स्वतःच्या कर्मानेच तुझ्या समोर झुकणार आहेत. तू फक्त संयम ठेव. तुला अक्कलकोटच्या त्या सुंदराबाईची कथा आठवते का? तिने किती चुका केल्या, किती अहंकार केला, पण शेवटी तिलाही माझ्या सत्तेसमोर आणि सत्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं. मी तिलाही संधी दिली, पण कर्माचा हिशोब चुकत नाही. तसंच तुझ्या बाबतीतही घडणार आहे. तुला आज जे लोक कमी लेखत आहेत, त्यांना वाटतंय की त्यांनी तुला जिंकलं, पण त्यांना हे माहीत नाही की तुझी दोरी माझ्या हातात आहे. जेव्हा एखादा भक्त संकटात असतो, तेव्हा मी चोळाप्पाच्या घरासारखा त्याच्या पाठीशी राहतो. बाळाप्पांनी जेव्हा माझं दर्शन घेतलं आणि त्यांना जे अनुभव आले, तेच अनुभव मी तुला देणार आहे. संकटाच्या वादळातही ज्याचा दिवा शांतपणे जळत राहतो, तो म्हणजे माझा भक्त. तू त्या दिव्यासारखा आहेस. तुझ्या आयुष्यातले शत्रू म्हणजे केवळ तुझ्या प्रगतीसाठी आलेले अडथळे आहेत आणि ते अडथळे मी स्वतः दूर करणार आहे. बाळा, तू कधी विचार केला आहेस का की निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, असं मी का म्हणतो? कारण तुझ्या मनात शंका आली की माझी शक्ती तिथे काम करायला थांबते. तू जेव्हा पूर्णपणे मला शरण येतोस, तेव्हाच माझा चमत्कार सुरू होतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा केवळ मंत्र नाही, तर हे सत्य आहे. तुझ्या आयुष्यात जे जे तुला अशक्य वाटतंय, मग ते तुझी आर्थिक ओढाताण असो, कुटुंबातले वाद असो किंवा शत्रूंचा त्रास असो, हे सगळं मी शक्य करून दाखवणार आहे. तू फक्त मनातल्या मनात माझा नामजप चालू ठेव. जेव्हा तुला खूप एकटं वाटेल, जेव्हा तुला वाटेल की आता कोणीच मदतीला उरलं नाहीये, तेव्हा फक्त शांत होऊन बस आणि माझा हात तुझ्या डोक्यावर आहे असा अनुभव घे. मी तुला वचन देतो, ज्या क्षणी तू रडायचं थांबवून माझ्यावर विश्वास ठेवशील, त्या क्षणापासून तुझ्या शत्रूंचे पाय लटपटायला लागतील. त्यांना तुझं यश पाहवत नाही ना? तर मग आता तयार हो, कारण मी तुला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे जिथे पोहोचणं त्यांच्या कल्पनेच्या बाहेर असेल. हे माझं तुला आश्वासन आहे. जेव्हा जेव्हा तुला भीती वाटेल, तेव्हा माझ्या तारक मंत्राचा आधार घे. करक्यासवे बुद्धी देईल स्वामी, घेऊ नको तू उरी भार काही. तुझ्या बुद्धीला दिशा देण्याचं काम माझं आहे. तुला काय करायचंय, कुठे जायचंय, कोणाशी बोलायचं, हे मी तुला सुचवेन. तू फक्त माझ्या हातातील बाहुल बन. जेव्हा तू पूर्णपणे मला समर्पित होतोस, तेव्हा तुझं रक्षण करण्याची जबाबदारी माझी असते. तुला त्रास देणाऱ्या लोकांचा शेवट जवळ आला आहे असं मी का म्हणालो? कारण त्यांनी माझ्या एका निष्पाप भक्ताच्या मनाला दुखावलं आहे. आणि जो माझ्या लेकराला त्रास देतो, त्याला शासन करणं हे माझं कर्तव्य आहे. तुला त्यांच्याशी भांडायला जाण्याची गरज नाही. तू फक्त तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. तुझा हा स्वामी तुझ्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आहे. तू जेव्हा जेवतोस, तेव्हा त्या अन्नात मी आहे. तू जेव्हा झोपतोस, तेव्हा तुझ्या उशाशी मी बसलेला असतो.
मग घाबरतोस कोणाला? जगाला की त्या सामान्य माणसांना? जो काळजाचा ठाव घेतो तो स्वामी, आणि जो स्वामींचा झाला त्याला काळाचीही भीती उरत नाही. तुझ्या आयुष्यात आता सुखाच्या पाळणा हलणार आहे. जसे भक्त आपल्या लहान बाळाला पाळण्यात जपतात, तसाच मी तुला जपणार आहे. तुझ्या कष्टाचं चीज करण्याची वेळ आता आली आहे. तू आजवर पेरलेल्या सत्कर्माचं फळ आता वृक्ष बनून तुला सावली देणार आहे. तुझ्या शत्रूंना वाटलं होतं की ते तुला संपवतील, पण त्यांना हे माहीत नव्हतं की तू माझ्या कृपेच्या मातीत रुजलेलं ते बीज आहेस, जे जमिनीतून फाडून वर येतं आणि विशाल होतं. आता तुला कोणीच रोखू शकणार नाही. तुझं नाव, तुझी कीर्ती आणि तुझा आनंद आता द्विगुणित होणार आहे. तुला त्रास देणारे आता दुरून तुझा उत्कर्ष पाहतील आणि मनातून जळतील, पण तुला स्पर्श करण्याची हिंमत कोणाचीच होणार नाही. तू फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर चालू ठेव. हा गजर तुझ्या घराभोवती एक संरक्षक कवच तयार करेल. त्या कवचाला भेदण्याची ताकद कोणाकडेच नाही. बाळा, आज मी तुला एक गुपित सांगतो. जो भक्त शांतपणे दुःख सहन करतो आणि फक्त माझ्याकडे बघून हसतो, त्याला मी माझं सर्वस्व अर्पण करतो. तू तेच केलं आहेस. आता तुझ्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील. तुझे सगळे प्रश्न सुटतील. ज्यांनी तुला फसवले, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, त्यांना त्यांचं उत्तर निसर्ग देईल. तू मात्र तुझा स्वभाव बदलू नकोस. तू दयाळू राहा, तू प्रेमळ राहा, कारण तुझ्या त्या गुणांमुळेच तू मला प्रिय आहेस. आता उठ, झटकून टाक ती भीती आणि सावर स्वतःला. तुझा स्वामी तुझ्या बाजूला उभा राहून तुझ्या शत्रूंना आव्हान देतोय की, माझ्या बाळाला हात लावून तर दाखवा. आता तू विजयी होणार आहेस. तुझा विजय निश्चित आहे, कारण तुझ्या पाठीशी साक्षात परब्रह्म उभा आहे. अत्यंत आनंदाने, उत्साहाने तुझे पुढचे दिवस व्यतीत कर. माझ्या या शब्दांवर विश्वास ठेव. हे शब्द तुझे भविष्य बदलणारे ठरतील. तुला दिलेला हा संदेश तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुझ्या हृदयात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.